नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा 365 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बघा, एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या काही प्रमुख क्रांती, त्यांचे जनक आणि कालावधी आज आपण इथे अभ्यासणार आहोत। ठीक आहे, बघा पहिली क्रांती इथे आपल्याला सांगता येईल हरित क्रांती, ग्रीन रिव्हॉल्युशन। ठीक आहे, बघा ही क्रांती कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ही क्रांती तुम्हाला अन्नधान्य याच्याशी संबंधित सांगता येईल। जसे की गहू, तांदूळ वगैरे हे जे अन्नधान्य आहे याच्याशी रिलेटेड जी क्रांती आहे तिला आपण हरित क्रांती किंवा ग्रीन रिव्हॉल्युशन असं म्हणत असतो। ठीक आहे, बघा तर तुम्हाला याचे जनक जर भारतातले जनक विचारले तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे सांगता येतील, आणि ते जर तुम्हाला जगातील तुम्हाला ग्रीन रिव्हॉल्युशनचे जनक विचारले तर नॉर्मन बोरलॉग हे सांगता येतील। ठीक आहे, बघा त्याचा कालावधी जर तुम्हाला विचारला तर 1966 ते 1967 हा कालावधी सांगता येईल। ठीक आहे, त्यानंतर बघा त्यानंतरची जी क्रांती आहे ती धवल क्रांती आहे। धवल क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ती दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जे आहेत त्याच्याशी रिलेटेड तुमची धवल क्रांती असणार आहे। ठीक आहे, तर याचे जनक हे डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत। ठीक आहे, त्यालाच भारताचे आपण मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा संबोधलं जातं। ठीक आहे, बघा या क्रांतीचा कालावधी आपल्याला काय सांगता येतील तर 1970 पासून जेव्हापासून ऑपरेशन फ्लड चालू झालं तेव्हापासून आपण त्या कालावधीला आपण धवल क्रांतीचा कालावधी म्हणून आपण कन्सिडर करत असतो। ठीक आहे, बघा त्यानंतरची क्रांती जी आहे ती नील क्रांती आहे। ठीक आहे, नील क्रांती ही कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे तर मत्स्य उत्पादनाशी रिलेटेड नील क्रांती आहे। ठीक आहे, याचे भारतातील जनक कोण आहेत डॉक्टर अरुण कृष्ण आणि हिरालाल चौधरी हे भारतातील जनक आहेत। ठीक आहे, बघा याचा कालावधी आहे 1973 ते 2002 हा त्याचा कालावधी सांगता येईल। त्यानंतरची क्रांती आहे बघा पीत किंवा पिवळी क्रांती। ठीक आहे, पीत किंवा पिवळी क्रांती ही कोणत्या क्रांतीशी रिलेटेड आहे तर तेलबियांशी रिलेटेड आहे, मोहरी किंवा सूर्यफूल। ठीक आहे, तर याचे जनक कोण आहेत तर सॅम पित्रोदा हे त्याचे जनक आहेत। कालावधी आहे त्याचा 1986 ते 1990। ठीक आहे, त्यानंतर येणारी क्रांती गुलाबी क्रांती। आता गुलाबी क्रांती ही अशी क्रांती आहे ज्याच्यामध्ये तीन जे आहेत ते तीन क्षेत्र किंवा तीन पदार्थ काय होतात तिथे आपण त्यांना कन्सिडर करू शकतो। ठीक आहे, पहिलं म्हणजे बघा हे कोळंबी आहे। ठीक आहे, जस्ट 1 मिनिट, कोळंबी, कांदा आणि औषध निर्मिती ह्या तीन क्षेत्रांशी रिलेटेड तुमची गुलाबी क्रांती आहे। म्हणजे तुमच्या ऑप्शन मध्ये जे काय असेल ते तुम्हाला तिथे कन्सिडर करायचं आहे। ठीक आहे, तर याचे भारतातील जनक कोण असणार आहेत तर दुर्गेश पटेल हे तुमचे भारतातील जनक असणार आहेत। त्याचा कालावधी तुम्हाला 1970 चे दशक हा सांगता येईल। ठीक आहे, त्यानंतरची क्रांती बघा लाल क्रांती। लाल क्रांती कशाशी रिलेटेड आहे बघा, ह्या आपण ज्या क्रांती अभ्यासत आहोत तर तुम्ही एक कॉमन सेन्सने जरी सोडवलं तरी तुम्हाला ते समजून जाईल, कारण बऱ्याच क्रांती ह्या त्या कलर किंवा शेप याच्याशी रिलेटेड आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये साधर्म्य आहे तो तुम्हाला ऑप्शन पिक करायचा आहे। ठीक आहे, हे झालं, पण जर तुम्हाला जनक विचारले तर ते तुम्हाला स्पेसिफिक पार्ट असलेच पाहिजे। ठीक आहे, बघा काय आहे लाल क्रांती। लाल क्रांती ही मांस आणि टोमॅटोशी रिलेटेड आहे। ठीक आहे, याचे भारतातील जनक कोण असणार आहेत तुमचे तर विशाल तिवारी हे त्याचे जनक असणार आहेत। 1980 चे दशक हा त्याचा कालावधी सांगता येईल। ठीक आहे, बघा इथे आपण ह्या काही क्रांत्या अभ्यासलेल्या आहेत, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही क्रांती आहेत ज्या आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। ठीक आहे, तर उरलेल्या काही क्रांती आहेत ते सुद्धा आपण इथे बघून घेऊयात। ठीक आहे, बघा इतर प्रमुख क्रांती बघा सुवर्ण क्रांती, त्याला आपण गोल्डन रिव्हॉल्युशन म्हणतो। ठीक आहे, तर त्याच्याशी संबंधित क्षेत्र कोणतं आहे तर फलोत्पादन आणि मध हे त्याच्याशी रिलेटेड क्षेत्र आहे। ठीक आहे, तर याचे भारतातील तुम्हाला जनक विचारले तर निरपक तुतेज हे सांगता येतील। ठीक आहे, याचा कालावधी बघा अंदाजे 1191 आहे। ठीक आहे, 1191 ते 2003 हा त्याचा कालावधी सांगता येईल। बघा त्याच्यानंतरची जी क्रांती आहे त्याला रजत किंवा रुपेरी क्रांती असं म्हणतात, महत्वाचं आहे। बघा नेहमी काय होतं रजत रुपेरी क्रांतीमध्ये आणि तुमची करडी किंवा राखाडी जी क्रांती आहे त्याच्यामध्ये तुमचं काय होतं थोडंसं कन्फ्युजन होत असतं, त्यामुळे ह्या दोन गोष्टी स्पेसिफिक करा। ठीक आहे, रजत किंवा रुपेरी क्रांती ही तुमची अंडी आणि कुक्कुटपालनाशी रिलेटेड आहे। ठीक आहे, याचे भारतातील जनक कोण आहेत तर इंदिरा गांधी जी आहेत त्या तुमच्या रजत क्रांतीच्या भारतातील जनक आहेत। ठीक आहे, तर त्याचा कालावधी काय सांगता येईल तुमचा 2000 चे शतक। ठीक आहे, दशक सॉरी। त्यानंतर बघा सदाबहार क्रांती, त्याला आपण काय म्हणत असतो बघा तर एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन। ठीक आहे, शेतीचा सर्वांगीण विकास। ठीक आहे,
आणि याचे भारतातील जनक तुम्हाला डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे सांगता येतील. त्याचा कालावधी आहे 21वे शतक. ठीक आहे. बघा त्यानंतरची जी क्रांती आहे ती गोल क्रांती. बघा आता बटाटे कसे असतात, गोल असतात. ठीक आहे. आकारावरून क्रांती आहे, काही ठिकाणी रंगावरून आहे, काही ठिकाणी आकारावरून क्रांती आहे. ठीक आहे. गोल क्रांती तर बटाटा उत्पादनाशी रिलेटेड आहे. ठीक आहे. त्याचा कालावधी तुम्हाला 1968 ते 2005 आहे. आणि बघा त्यानंतरची येणारी करडी किंवा राखाडी क्रांती जी आहे, ठीक आहे, इथे हे सिम्बॉल चुकलेले. ठीक आहे. करडी किंवा राखाडी क्रांती आहे ती रासायनिक खतांशी रिलेटेड आहे आणि त्याचा कालावधी तुम्हाला सांगता येईल 1970चे दशक. ठीक आहे. ह्या ज्या इम्पॉर्टंट क्रांती आहेत आपण इथे कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये हमखास एखादा तरी क्वेश्चन असतोच. ठीक आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या स्पर्धा 365 या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.